करू या ब्लॉगची सुरुवात। सगळे कसे मस्तपैकी इथे एन्जॉय करतात, एन्जॉय आपण पण एन्जॉय करू। आपल्या बड्डेचं इन्व्हिटेशन दे त्याला, घरून जेवून ये म्हणावं। हार्मोनी एक्सचेंजचा टी-शर्ट जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। 4-5 दिवसाच्या इनॅक्टिव्हिटी नंतर परत आलो। म्हणजे प्रत्येक वेळेस विचार करतोय की गॅप होऊ नये, पण बरंच गॅप होते काय का ना, जरा गडबड पण चालू आहे नेमकं। आणि सीन असं आहे 2-3 दिवस बड्डे आलाय पण काय वाटा ना, आणि कामाचे पदापद वगैरे चालूच आहे इकडचे तिकडचे। बाय द वे टी-शर्ट गिफ्ट आलाय बघा हार्मोनी एक्सचेंजचा तुमच्या भावाला। अजून शॉपिंग पण नाही केली मी, शॉपिंग करायची अजून लय काय करायचं आहे। शॉर्ट हा असा होता की ज्या फोनमध्ये आत्ता माझ्याकडं जो फोन आहे त्या फोननी धोका दिला 2-3 दिवस मला। म्हणजे काय सांगू तुम्हाला, आता जाऊ दे, त्याच्यामुळे ब्लॉग शूट होत नव्हता। पण आजपासून दमका लागतोय मला काय माहिती, आजपासून रेग्युलर ब्लॉग्स चालू राहतील। 11 वाजता जाऊन बघायचं, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा। पुढचे 2-3 दिवस तुम्हाला बड्डे शॉपिंग हेच सगळं दिसणार आहे। सो बघत राहा, त्यानंतर एक मोठी ट्रिप प्लॅन करू, कसं काय होतं बघत राहा। आजचा सीन असा आहे, उरकलेलं आहे आणि चाललेलो आहे जरा एका ठिकाणी। माऊ वगैरे सगळे आलेले आहेत, आपला गँग सगळे येऊन थांबलेले आहेत। आज काय नियोजन आहे बघत राहा, कसं काय होतं। सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि चला। फर्स्ट ऑफ ऑल तुमच्या सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। सकाळीच महादेवाच्या पाया पडून आलो, ब्लॉग तर काही काढलाच नव्हता तेव्हा, आत्ताशी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे। सो चला निघूया, काय नियोजन ठरते आज आणि कसं काय होते बघत राहा। सो मंडळी थांबा, मंडळी मला रोड क्रॉस करून द्या। हां सो मंडळी चला करू या ब्लॉगची सुरुवात। हो आपण आलेलो आहे आत्ता कुठंतरी आलेलो आहे, आणि भाऊ फिल्मिंगच्या गाडीत बसले, आतमध्ये येडेचा जरी गेले तरी बाहेर चला काय येणार नाही। आणि गँग बघितली का, गँग सगळे कसे मस्तपैकी इथे एन्जॉय करतात, एन्जॉय आपण पण एन्जॉय करू। सो गाईज बसा मंडळी, बसले कसं काय का, फोटोच चालू आहे अजून। चला बाहेरच चलू। काय चालत जाता का तुम्ही, चालत जाता का? चला हो ना, पण दिवस झालं मी पण आलो नाही, त्यामुळे आता बघूया चला। सो गाईज चला स्टारबक्सला आलेलो आहे आपण आता। कुठं राहिले हे? सो गाईज ते कुठं राहिले, इकडे असतात। चला लय दिवसाने आलो मी, वर्षभराने आलो असेल आज। हा पहिलं यायचो सारखं, पण आता तसलं बंद केलं ना सगळं, त्यामुळं नाही येत आता। RD वडेवाले दिसत नाही तो, तुझ्या मागे प्रकाश दिसतोय, म्हणजे तुझ्या भविष्यात मोठा प्रकाश आहे। स्किन कलर बदलला त्याच्या आयला। बाय द वे हेअरकट कसा आहे आपला? RD वडेवाले एवढं का बुट्टा का काढून बसलेले, बुट्टा का काढून बसलेले? तुला तसला आपण AC वाला बुट घेऊ, फॅन वाले असं पुढं टोकाला फॅन असतो। पुढच्या बड्डेला मला एसीचा बूट घ्यायचा, बुट्टात AC पाहिजे तिच्या पुढच्या बड्डेला, तिच्या बुट्टात AC पाहिजे। हा त्या वाघाला सांग, नाही तर त्या जरा हवा मारायला। त्याचं नाव हे राजाची जोडी, ती गाणं टाकत होते याला सरच्या राजाची जोडी, काही सरच्या राजा भरते। ठीक आहे, आपल्या बड्डेचं इन्व्हिटेशन दे त्याला। हा बड्डेचं इन्व्हिटेशन दे म्हणावं, फक्त कमी खा म्हणावं, नाही तर सगळ्या पंक्तीचं एकटा खाशील। घरून जेवून ये, घरून जेवून ये म्हणावं। हा दादीला पण घेऊन ये म्हणावं सोबत। फोटो काढायचा का आता तुझा? हा ना, तरी म्हटलं हल्ली नाही तिथनं, नाही तर मागात धरून थांबा।
थांबा यांचा फोटो काढू द्या मला. नीट थांब रे. काळजी आहे बाबा तुझी. तो बूट घातल्याशिवाय आम्ही हलणार नाही. नको माझ्या ब्लॉगचा थंबनेल आज मग तुझ्या बुटा होईल. लोक आवर्जून बघते. चला सो गाई चला निघालेलं आहे. गाडी घेऊन येतो. झालं का तिचं घालून. चला सो गाई चला निघालेलं आहे. 7:30 वाजलेले आहेत. अजून दुसरीकडे गडबड आहे. मॉलमध्ये जायचं अजून शॉपिंग करायची. चला Meanwhile, तो गाईज कट टू डायरेक्ट मॉलमध्ये. गँगला सोडून डायरेक्ट घरी गेलो. फ्रेश वगैरे झालो. वाटत नसेल फ्रेश झालेलो पण झालो आहे. आणि मॉलमध्ये आलो. हेअर स्टाईल जरा वेगळी आहे ना त्यामुळं जरा वेगळं वाटत असेल. शॉपिंग केली नव्हती. जरा थोडंफार घेतो काहीतरी. एवढा काय घ्यायचा विषय नाही पण बघू आवडले एखादं तर घेतो. तात्पुरता घालाय. बाकी काय आपल्याला येतच गिफ्ट्स येतात त्यामुळं शॉपिंगची गरज जास्त पडत नाही. पण स्वतः पण काहीतरी घ्यावं ना. लोकांनी दिलेलं कवर वापरावं. बघू काय आवडतंय काय नाही आवडतंय. थोडंफार घेतो आणि मग काय घेतोय बघत राहा. बाय द वे हा हे बघितलं आर्मनी एक्सचेंजचं टी-शर्ट. सकाळी तुम्हाला नेट दिसला नव्हता ना. आता बघा. बघू अजून काय घेतोय. मग आता काय डोकं चाला नाही. एक तर माझे चॉईस लय बेकार आहे. मी जे घेतो ना ते लय बेकार दिसतं आणि मला कोणी दिलेलं लय भारी दिसतं. बघू बघायचं आता काय H&M मध्ये आलेलो आहे. जरा काय आवडतंय का बघू नाही तर मग दुसरीकडे जाता येईल. काय चड्ड्या घ्यायच्या काय. बड्डेला चड्डी घालून दिलं 800 रुपयाची चड्डी. 800 नाही 500ची. लग्न होतं वाटतं कोणाचं तरी. लग्न हा लग्नाची ऑर्डर घ्यायला लागलं वाटतं येणारा. नाही काय पुला कॉन्सर्ट होता रे कसला तरी वाटतं. कॉन्सर्ट असेल कॉन्सर्ट. हां बंद झाला संपला. हा पण असंच आहे. आपण जिथं जातो ते संपतं सगळं बंद पडतं. बंद नाही पडलं हो. चालू व्हायचं. हां एवढं बी पनवते नाही आपण. कपडे घ्यायचं अवघड काम आहे. अवघड काम पण काय काय ना 2-3 कपडे घेऊन जातो भाऊ. मग काय हातानं जाणार नाही. आता मला घालायला लागेल जुनी कपडे. मग जुन्या कापड्यात हॅपी बर्थडे करायला लागेल. तसं काही सीन नाही म्हणा. काय गरजूकून आलं वे जन्माला आलं तर घालायचं जुनं पिणं त्याला काय लावा. अवघड घालायचं. चला 10 वाजलेले आहेत आणि निघालेले घरी. डोकं धरलं आहे कारण दिवसभर फिरतो इकडं तिकडं. भूक लागली आहे त्यात उपास. त्यामुळं नाही का डोकं असलं जाम झालं आहे. थोडंफार घेतलं आपलं नंतर नाही का उद्या बघू. उद्या किंवा मला येणारच आहे उद्या असं बी गिफ्ट्स म्हणजे हां ते जरा सोयरीक माझे देणारच आहेत मला. तरी पण त्यांच्याकडे पुढं जायला काही ना काही तर थोडंफार घेतलं. बाय तर टी-शर्ट पण आपल्याला असंच आहे. सो चला जाऊ. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं. तेरी ही बातों में खोना मैं चाहूं. तेरी ही